हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दिसणार आहे किचन मध्ये, कारण आम्ही सगळे मिळून काहीतरी बनवायचा प्लॅन करतोय. ह्या तयारीने तुम्हाला कळतच असेल काय आहे. सो येस, आजचा प्लॅन आहे पाणीपुरी. माझे फेवरेट. चिंच खायला ऑलरेडी चालू केलेली आहे आणि पाणीपुरीचं पाणी करण्यासाठी मंदार खूप छान पाणी बनवतो. मी खूप छान रगडा बनवते आणि रगड्याशिवाय पाणीपुरी नाही. कमॉन. आणि मी खूप छान खाते. श्रावणी खूप छान गोड पाणी बनवते. तर रगडा आमचा झालेला आहे इकडे. तर लेट्स सी कसा झालाय. एका हाताने होत नाही हे. हो, थांब मी दाखवते. आता हा रगडाला स्मॅश करायचं. नाही, पहिले बघावं लागेल आपल्याला झालंय का. एक काढ. मला नाही वाटत झालंय. असं बोलतात की हे असं दाबल्यावर थोडस होतं तर आहे, पण अजून आपल्याला थोडं जास्ती करावं लागेल. परत लाव. तुला माहिती आहे ना नीट करायचं. हो य पद्धत गाईज, माझ्यावर भरोसा करा. व्यवस्थित पाहिजे. खूप छान होणार आहे. 5 वर्ष गेला आता तुझ्या होईल. पाणीपुरीच्या भरोश्यावर काय खाल्लं नाही. ही सगळी आमची तयारी आहे. मंदार तिखट पाण्याचं बघतोय आता. काय करतोय? हे बघ, मी चिंच घातली भिजत. अरे उडी समोर चिंच आहे मंदार. वा 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 गाईज, बघा अशी आमची तयारी असते. इथे समोर चिंच असली आहे. हे वरचं थोडस मी खाऊ शकते. तू काय विचार करतोयस आता? आलं होतं. हा, मला सांगायचं होतं ना, मी आणलं असतं मार्केट मधून. मला काय माहिती. ही बघा, ही नुसती मध्ये मध्ये खायचं काम करते. मला सांगा, कोणाला चिंच हा प्रकार नाही आवडत. बेस्ट क्रिएशन आहे देवाचं. सिरियसली. आम्ही अशी बुंदी आणलेली आहे. तसं युके मध्ये हल्दीरामचे प्रोडक्ट्स मिळतात. शेव आहे, पाणीपुरी मसाला आहे जो इंडियावरून आणलेला. हे पुरे इकडे अशा मिळतात, जे आम्हाला फ्राय कराव्या लागतात. नाही, पण इकडे रेडीमेड पुऱ्या पण मिळतात, पण आम्हाला नाही आवडत त्या. आम्हाला नाही आवडत. आम्ही प्रेफर करतो की जेवढं हवं तेवढं पॅकेट आणा आणि तळत बसा. आणि सगळ्यात बेस्ट आहे खजूर आहेत. खूप यम आहेत हे. खूप टेस्टी आहेत आणि खूप लगेच त्याचे बिया निघतात. तिखटपणाचं प्रोसेस चालू झालेलं आहे अशा प्रकारे. मंदार शेफ इन द हाऊस. मला काहीतरी दाखवायचं होतं. इंडियावरून आता श्रावणीने एवढं सामान आणलंय. तो आमचा खाऊचा डब्बा आहे. ते आम्ही सगळं अरेंज करतोय. इंडिया वरून जे सामान येतं ते सगळं लावून ठेवतो. तर मी आता हे सगळं घेऊन आलेली. तू त्यांना दाखव. हे सगळं मी आता घेऊन आलेली. तर ते हे आजीने पाठवलेले लाडू आहेत मकर संक्रांतीसाठी. तिळाचे लाडू ऑलमोस्ट संपत आलेत आता. आणि आता हे थोडेसे सीड्स घेऊन आलेलो इंडियावरून. आम्हाला ते लाडू ट्राय करायचे. चिट्टी झालेली आहे गाईज. आणि म्हणून सगळे सीड्स आणलेले. मॅगी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर तुम्हाला बेकरी माहिती असेल, ह्या बेकरी मधून कोणी गिरगावचे असेल तर त्यांना माहित असेल. ही मंदार कोणती पर्शियन बेकरीचं ग्रँड रोड वरून हे आम्हाला खूप आवडतं. बटर आणि सगळं ते आणलंय. फ्राईड नूडल्स, ज्याची आम्ही चायनीज भेळ करतो. शेजवान चटणी. हे गोरेगावचा फेमस कोणतरी एक आहे फरसाणवाला. त्याचे कोण गोरेगाववाले बघत असेल तर सांगा. हे गोरेगाव स्टेशन, याचं नाव सुरभी म्हणून आहे. अच्छा, सुरभी नाव. माझ्याच नावाचं आहे, पण माझं नाहीये गाईज. मी नाही करत, पण ते मला खूप आवडतं म्हणून मला दरवेळी माझा भाऊ पाठवतो. आणि मारी बिस्किट आम्ही इकडे खूप शोधायचा ट्राय केला, पण आम्हाला मारी बिस्किट नाही. मारी बिस्किट आहे, पण मारी विटा gold मारी. विटा मारी नाहीये, म्हणून मला वाटतं विटा मारी आवडतं. शिट्टी झालेली आहे. मिक्सर चालू करा. अशी आमची खूप गडबड चालू आहे आता. आणि माझा फेवरेट दिवस आहे, कारण पाणीपुरी बनतो. हे सगळं चायनीज भेळ केली पाहिजे आपल्याला लवकरच, असं मला हे बघून नाही, वाटतंय. कारण हे नूडल्सला ना विथ टाइम ना खूप असं तेलाचं वास सुटतो. ते खूप ऑइली जास्ती वाटतात, तर ते वापरून टाकलं पाहिजे लवकर. आणि हे चणे मम्मीने पाठवलेत. आयर्न डेफिशियन्सी झाल्यामुळे
आम्हाला हे खायला सांगितलंय, गुळ आणि चणे, येस. तर त्याच्यामुळे हे चणे. बस आता हे पटकन लावून घेऊया आपण जरा, म्हणजे थोडं हे खाली होईल. बॉक्स मध्ये आम्ही अरेंज करणार आहे काय सगळं. हा मोठा बोल आमचा रेडी आहे, ज्यात मंदार आता तिखट पाणी करणार आहे. बघितलं असेल पाणी कसं तयार झालेलं आहे. मंदारची स्पेशालिटी आहे बाय द वे. तू तुझं सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहेस का? काय काय टाकलंस ते तरी सांग. ह्याच्यात हे मिक्सर मध्ये कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, आलं, अच्छा. मीठ, चिंचेचं पाणी, बस. आणि मग तू पाणीपुरी मसाला टाकतो ना वर? हा. नंतर मग काळं मीठ वगैरे सगळं टाकायचं. अच्छा, नाईस. हे एक आठवडा तरी मी खाईन पाणीपुरी, एवढी जास्ती आहे. गाईस, माझ्या बहिणीचं कॉन्ट्रीब्युशन बघा. एवढाच कॉन्ट्रीब्युशन आहे तिचं. ती 10 वेळा जाऊन बघते, त्याला टिपण्या देते आणि परत येते. थोडंसं तिखट लागतंय मला. बघितलं, तिखट पाणी इज सपोज टू बी तिखट. खूप मस्त आहे. थोडंसं आंबट पण काहीतरी पाहिजे असं. झाला का रगडा? मंदारचं पाणी झालंय आता रेडी, आणि आता माझं काम मी रगड्याचं करते. माझं पण इकडे गोड पाण्याचं ऑलमोस्ट झालंय. आता हे थंड झालं की ब्लेंड हे करायचं. बघ कलर बघ, वाटतं ना चांगला. ते उडतंय. तुला माहितीये का मी एक गोष्ट विसरली. मी आता बटाटा टाकायचा होता मला. विसरली. टू लेट. ठीक आहे, जाऊन देतात खाऊ. थोडासा ते थोडा वेळ बॉईल करणार, अँड देन इन द मीन टाइम विचार करते पुऱ्या फ्राय करून घेऊया. मी एवढी एक्साइट झाली आहे ना पाणीपुरी वाला. मागे ठेवू का? खूप उडतंय एकतर ते. मला हो, फोन जवळ नाही येऊन द्यायचं. इथे लांब ठेवते. आणि हे आता थंड करणार. सो आम्ही कसं करतो, खजूर जे असतात ते सोलले की आम्ही पाण्यामध्ये टाकून त्याला बॉईल करतो. त्याच्यात चिंच टाकतो जी भिजलेली असते ऑलरेडी गरम पाण्यात, आणि मग त्याच्यात आपण गुळ पण टाकले ना, गुळ टाकतो. सो त्याच्यामुळे बॉईल करायचं. मीठ, चिंच आणि खजूर. हे असं दिसतं. ह्याला थोडंसं थंड करायचं आणि मग ग्राइंड करायचं. त्याच्यानंतर परत बॉईल करतो आपण. नाही, मग बॉईल नाही करायचं. मग तुमचं गोड एकदाच पाणी ते खूप बॉईल यम लागतं. एकदाच ते बॉईल करून सगळं, आणि मग ह्यातलं थोडंसं गोड पाणी तिखट थोडंसं पाण्यात तिखट टाकायचं. पाणी. म्हणजे तिखट पाण्याला थोडासा आंबट पण. इकडे तिखट मस्त रेडी झालेलं आहे आता. हे आता पाणी झालेलं आहे. तर आता ह्या पाण्यात आपल्याला थोडंसं हे गोड पाणी टाकायचं, म्हणजे त्याला अजून टेस्ट चांगली येते, आंबटपणा येतो. आणि हा रगडा पण ऑलमोस्ट रेडी आहे. तर आता पटकन हे आम्ही रेडी करतो, आणि मग तुम्हाला फायनल दाखवतो की सगळं रेडी असल्यावर. सो आमचं आता रगडा इज डन. थोडासा शिजत ठेवलाय, आणि पुऱ्या इकडे अशा मस्त पुऱ्या तळलेल्या आहेत. वी आर गेटिंग देअर. आणि आमचं गोड पाण्याचं ते थंड होतंय आता. सो ते झालं की मग ते मिक्सर बस मध्ये करू का ग्राइंड. अजून हे करू याला? बस झालं. मला एकदम खूप असं ब्राऊन नाही आवडत, पण असं बोलतात की ते पूर्ण असं हे बघ हे बघ हे. पुऱ्या इज रेडी. आता हिचं हे पुऱ्या होईपर्यंत मी ते गोड पाणी मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेते. रगडा आता मस्तच वाटतोय एकदम असं, म्हणजे केल्यावरचा. पोळी सोबत खाऊ शकतो एवढा, पण हेच वाटतंय बघ. लेट्स गो. ह्याला ढवळ. हे चमचा ते उडते ऑटोमॅटिक ते पलट बघ. हे पण पलट नाही, त्याला नाही व्हायचं. एवढा मोठं मोठं ते तुम्हाला माहिती हे असतं पुचका, त्यांच्या एवढ्या अशा ह्याच्यापेक्षा थोड्या अशा मोठ्या पुऱ्या असतात, अशा गोल. मस्त दिसते यार. मऊ मऊ आहेत एकदम. अजून ते कडक नाही झाले पण.
एवढी वाटते ना पुरी? एवढं 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 लहान तोंड नाहीये तुझं. चल छोटू, जल्दी जल्दी भूक लगाय. मला यार आता काय आठवतं माहितीये का, प्रशांत कॉर्नरची पुरी, मस्त सिंधी पुरी आणि त्यांचं थंड थंड गार पाणी. मी आता इंडियाला गेले तर एवढं खाल्लंय. मी एवढं मिस करते ना प्रशांत कॉर्नर. बिचाऱ्यांचा धंदा चांगला चालला असेल का? मला ते पाणीपुरीवाले ओळखायला लागले की अरे मॅडम आज मी. हे बघ, हे तेल थोडं स्लो झालंय का? नाही, होतंय. ओके गाईज, मी पटकन गोड पाणी करून घेते. बाय बाय. सगळं झालेलं आहे, आता सगळं असेंबल करूया. साईड झाली. हे आम्ही करायच्या आधीच खाणं चालू केलेलं आहे. आम्ही खायला चालू थोडस ट्राय करते. एवढी एक्साइट झाली आहे ना बघून. अरे बटाटा विसरली मी मगाशी ऍक्च्युली, पण ठीक आहे. एक्साइटमेंटच एवढी खायची की सगळं विसरते. हे कसं, आणि हे मला करायचंय गाईज. थांबा, अजून हे करायचंय श्रावणी. करते. थोडस आता असं बोलतो ना आपण, करायच्या आधी ट्राय करतो ते. पण हे असं पण खूप भारी लागतंय. कशाला टाकलंस ग एवढूस? मला तिखट पाणी आवडतं जास्त. अरे हे टाक, कारण का हे पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायचं तर चव येणार ह्याची. टाकला मी. आता खरे रिव्ह्यूज दे. फक्त ब्लॉग साठी नाही सांगत आहे, जेन्युइनली खूप मस्त आहे. मी इमॅजिन करते आपल्याकडे सिंधी पुरी असते ना, ह्यांच्या ना ह्या पुऱ्या अशा जरा ना फोड्या सारखं येतो खूप. आणि पापड सारखा हा, पण आय स्वेअर, पण ठीक आहे, थोडं ऍडजस्ट ती असते ना सिंधी पुरी. आय स्वेअर सांगतो, मजा येते. पण हे बघूनच आम्हाला खूप मी काय आनंद म्हणते, आहे. हे उरलेलं आता पण ते पाणी टाकून करतात ना. नाही, सगळंच काढतोय. सगळंच काढतो. गोड पाणी अजून आमचं आलेलं नाहीये. श्रावणी अजून गोड पाणी करते. हो, पाणी रेडी. जरा टेस्ट करून बघ. नाईस. लेट्स सी. टेस्ट तर कर. मिक्स केलं मी त्याच्यात. नुसतं कर ना. नुसतं खाऊन बघ. चांगलं झालंय का? एक्सप्रेशनच देत नाही. ती खाण्यात एवढी बिझी आहे की काय सांगू. चाव तर दे काय. परफेक्ट. तुला माहितीये लहानपणी आजी घेऊन जायची ग्रोसरीज घ्यायला असेच आमच्या नाक्यावर. तर वर्तक नगरला साईबाबा मंदिराच्या समोरच एक पाणीपुरीवाले अंकल असायचे. मी पाणीपुरी जेव्हा 5 रुपयाची होती ना, तेव्हा मी खायची. मी हाफ प्लेट खायची कारण मी लहान होती तेव्हा. सो दॅट इज माय मेमरी ऑफ पाणीपुरी आजी सोबत. आणि मी ह्याच्याच काय शतीला काय बोलतात, अटीवर यायची. मी ह्याच अटीवर यायची की मला पाणीपुरी देणार आजी. दॅट इज माय मेमरी. आणि मी ऍक्च्युली मला आठवत आहे की आपण तेव्हा खूपच लहान होतो. तेव्हा तुम्हाला बनवून द्यायचं आणि गोड पाणी, पूर्ण गोड पाणी. मी अजूनही मेजॉरिटी पाणीपुरी फक्त गोड पाण्यात खाते. आणि ती ऍक्च्युली खूप भारी मेमरी पण आमची. त्या अंकलची टेस्ट अजूनही मी विसरली नाही. मला एवढी आवडते. आणि इनफॅक्ट आजी पण खूप जास्ती घरी पाणीपुरी बनवायची. तर मग आमच्याकडे म्हणजे एक्झामचा लास्ट डे असला पाणीपुरी, पाणीपुरी. न्यू इयर 31 असला इव्हनिंग पाणीपुरी. असं सगळ्या चांगल्या ओकेशनला आम्ही घरी बनवतो. तर आय थिंक सो ते तिकडून आलंय आपलं पाणीपुरीचं प्रेम. आणि बघा युके मध्ये येऊन सगळं शोधून आम्ही काढलंय. आणि I think so आपण खूप छान पाणीपुरी बनवतो. मला असं वाटतंय आता. आणि कोणाला काही स्टॉल वगैरे लावायचं असेल ना इव्हेंटला, तर आम्हाला सांगा, नक्की बोलवा, आम्ही नक्की येऊ. आमची पाणीपुरी खरंच चांगली असते खूप. ती थांबतच नाहीये ब्लॉग साठी. पण ठीक आहे गाईज, आता आम्ही खातो. आम्ही पण दोघे खायला बसतो कारण का ही एकटीच सगळं खाते. तर आता आम्ही चालू करतो. तू मागच्या जन्मी काय पाणीपुरीवाल्याकडे जन्म घेतलेला का? आय स्वेअर कधी कधी असं वाटतं. या तुम्ही पण, चला आता
चला खाऊया सगळ्यांनी मस्त. फायनली आम्ही असे मस्त बसलेलो आहोत आता. चला आता मी रिॲक्शन. टेस्ट करते. खूप थंडी वाजते. थंड आहे आज. माझे घरचे रगडायले. हा कलर बघ ना किती मस्त झालाय. ह्याच्या जागी जर बुंदी आणि मूग असतो नाही बेस्ट. रगडा. आम्ही आता हे बोल्स मध्ये काढलंय कारण मग ते मिक्स करायचं होतं. मी आता टेस्ट केला, ऍक्च्युली खूप छान झालं. गाईज बघा आम्ही किती छान पाणीपुरी बनवतो. कोणाला स्टॉल बिल लावायची असेल तर सांगा, आम्ही येतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक दिवस taste मेन तर करायला पाणी आहे ग्रीन जे मंदारने केलंय. व्हेरी नाईस. असंच असतं काही. अशा आम्ही विकेंडला असंच असतं, लग्न झाल्यानंतर सगळं अप्रिसिएशन नवऱ्याला जातं. बहिणीला विसरतात. तुला सगळ्यात आवडणारी पाणीपुरी कोणती? कुठची म्हणजे? तिखट. तसं नाही, कुठल्या दुकानाची आवडते मुंबईमध्ये किंवा असं कुठलं? मुंबईला पण असं भरपूर ठिकाणी करतो. इथे ओपेरा हाऊसला एक आहे. मला तर प्रशांत कॉर्नरची आवडते टू बी ऑनेस्ट. प्रशांत कॉर्नर मध्ये रगडा मिळत नाही पण मला प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी आवडते. आणि मला प्रशांतची आवडते. मला प्रशांतपेक्षा गौरवची खूप आवडते. चलो आता चालू करू आपण खायला.